नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज बनवलेली आहे मी साबुदाण्याची खिचडी। तर गोड साबुदाणा बनवलेला आहे मी। तर बघू शकता किती छान बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी बघण्यासाठी स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। तर चला बघूया। साहित्य दाखवते मी। शेंगदाणे घेतलेले आहे अर्धी वाटी, साखर घेतलेली आहे अर्धी वाटी, खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे अर्धी वाटी आणि मोठी वाटी एक भरून साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला। रात्रभर पाण्यात भिजवून घेतला होता मी। पाणी भिजवताना एक अर्धी इंच पाणी वर आलं पाहिजे त्याच्या एवढं पाणी ठेवून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर चला आता बनवून घेऊया। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये आता तेल गरम करायला टाकले आहे। आपल्याला जर का तूप आवडत असेल तर तुपामध्ये अजून छान लागतो। खोबरं टाकून भाजायचं आहे, आपल्याला जास्त पण भाजून घ्यायचं नाही आहे। खोबरं भाजलेलं आहे। आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेते। शेंगदाण्याचं कूट मिक्सरला बारीक केलेला नाही आहे, आबडधोबडच कुटून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये। आता हे दोन्ही पण छान फ्राय झालेलं आहे, बघू शकता। आता यामध्ये अगदीच चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे, म्हणजे चव छान येते साबुदाण्याला। परत मिक्स करून घेऊया। हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आता जो साबुदाणा घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया। खूप छान लागतं हा साबुदाणा खायला। आपण उपवास पकडतो त्यामुळे तिखट खाल्ल्यानं पोटात आग पडू शकते। तर हा साबुदाणा नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि टेस्टही खूप छान येते। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। तर छान मिक्स झालेलं आहे। तर मी याच्यात साखर टाकणार आहे। साखर मी थोडीशी जास्तच घेतलेली आहे, आपण याच्यापेक्षा थोडी कमी घेतली ना तरी पण छान लागतं। पण हा साबुदाणा जरा गोड करायचा होता मला, त्यामुळे मी साखर थोडीशी जास्त घेतलेली आहे। आता साखर पण छान मिक्स करून घेतली आहे आपण साबुदाण्यात। आता झाकण ठेवून याला होऊ देऊ, बघूया आता थोड्या वेळाने। बघा, साखर अजून पूर्णपणे विरघळली नाही आहे, अजून आपल्याला होऊ द्यायचं आहे। साबुदाण्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं साखरेमुळे, परतून घेतल्यावर होऊन जातं छान। बघा, परत आता याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे आणि थोडा वेळ होऊ देणार आहे। थोडा वेळ झाल्यानंतर परत बघूया। बघा, साबुदाणा छान झालेला दिसतोय। आपला खोबरं घालून साबुदाण्याची खिचडी केलेली बनवून तयार झालेली आहे, बघू शकता। खूप छान लागते। आपल्याला तोच फ्लेवरचा साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर हा नक्की एकदा करून बघा। आणि ह्या साबुदाण्याची रेसिपी आपल्याला जर का आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि व्हिडिओमध्ये जर का काही चुकत असेल तर प्लीज माफ करा।